गुड मॉर्निंग. तर आज आपण करन्सी पेअरचा अनालिसिस करणार आहे आणि आपण आता मंथली टाइम फ्रेमवर बघूया की मार्केटमध्ये युरो USD मध्ये काय चाललंय. युरो USD आता मंथली जर आपण चेक केला तर मंथलीमध्ये युरो USD आता एक रेजिस्टन्स येऊन क्लोज झाल्या आणि मार्केटने इथे इतनी बुलिश होती तो ब्रेक कर देते हे कॉन्सेप्ट लावला आणि तर थोडंसं असं दिसतंय की आपण बुलिश झालं 3 मंथ. हां, जर मंथली टाइम फ्रेमवर बघितलं तर कॅन्डल क्लोज झाल्यावर हा क्लोज झाल्यावर पण मार्केटवरून रिजेक्शन घ्यायला लागलंय. जर आपण इथं जर बघितलं हाफ वीक प्रमाणे तर एक्झॅक्टली नेक्स्ट कॅन्डलनं ह्या कॅन्डलची हाफ वीक ट्रिगर केली. जर वीकली टाइम फ्रेमवर आता बघायला गेलो आपण तर वीकली टाइम फ्रेमवर मार्केटने ह्या कम्पॅरिझन लो बनवलाय आणि ह्या रिट्रेसमेंटला जी मंथलीची रिट्रेस बुलिश कॅन्डल आहे त्याची रिट्रेसमेंट केली. म्हणजे इथून एक बाईंग मूव्ह येऊ शकते. जर आपण आता डेलीत बघितलं मार्केट हायर आहे हायर आहे बनवत वर निघाले आणि या हायची ही रिट्रेसमेंट आहे आणि EMA पण साथ देतोय त्याला. तर हायची बघितलं 61% रिट्रेसमेंट आहे आणि मुवमेंट द्यायला लागलं. मार्केटनं जर इथनं हाय बनवला तर एक मुवमेंट येऊ शकते, पण ह्याच कम्पॅरिझन मार्केट जर ह्या लोला ब्रेक केलं तर मार्केटमध्ये इथून एक सेलिंग येऊ शकते ती इथपर्यंत. नेक्स्ट बघूया युरो NZD. युरो NZD जर आपण मंथली टाइम फ्रेमवर बघितलं तर मंथली टाइम फ्रेमवर युरो NZD मध्ये एक्झॅक्टली ज्या पॉईंट मागल्या जिथं क्लोज झालं एक्झॅक्टली त्याच पॉईंट पासून मार्केटनं एक अपमध्ये यायला चालू केलं आणि मार्केट ह्याच रेंजमध्ये. जर वीकली टाइम फ्रेमवर बघायला गेलो मार्केटचं स्ट्रक्चर बुलिश आहे. पण वीकली टाइम फ्रेमवर बघायला गेलो तर ह्या रिट्रेसमेंटच्या 61च्या वर क्लोज दिल्या मार्केटनं आत्ता, म्हणजे सॉरी खाली, आणि आता ट्राय करते की मार्केट इथं डबल बॉट म्हणजे एक लो और हाय स्ट्रक्चर बनवून एक मुवमेंट द्यायचं. जर इथं बघायला गेलो तर फॉल आलाय. फॉलची जर आपण रिट्रेसमेंट या धरली तर अजून थोडं वर जाऊन मार्केट ही स्ट्रक्चर जर बनवलं इथून तर एक अशी मुवमेंट येऊ शकते किंवा फॉल पण येऊ शकते खाली. तर आता युरो NZD दोन्ही साईडला प्लॅन करू शकतो. GBP NZD जर आपण बघितला तर मंथली टाइम फ्रेमवर मार्केट हायर हाय स्ट्रक्चर बनवते हायर हाय स्ट्रक्चर बनवत वर निघाले. जर वीकली टाइम फ्रेमवर बघितलं तर मार्केट रिट्रेसमेंट करायला आले ह्या पॉईंटला. मार्केटनं ह्या पॉईंटला रिट्रेसमेंट करायला आले. ह्या रेड कॅन्डलनं 61च्या खाली क्लोजिंग दिल्या पण नेक्स्ट ग्रीन कॅन्डल ह्याच्यावर क्लोज झाल्या. आता इथं एक ट्रेड प्लॅन आपण असा करू शकतोय की इथून एक थोडं वर जाऊन 50च्या येत नाही असं डबल बॉटम म्हणजे काइंड ऑफ तसं स्ट्रक्चर बनवलं की मुवमेंट देऊ शकतो. तर हे आपलं आजचं फास्ट अनालिसिस होतं.